नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. बऱ्याच जणांची ना एक फुलांची महिरप होती माझी. त्याच्यासाठी मला रिक्वेस्ट करण्यात आली होती की ती शिकवा म्हणून. तर असं हे फुलाचं पॅटर्न होतं. तर ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 कलरचे मोती घेतलेत. एक राणी कलर घेतला आहे, एक पिवळा कलर घेतला आहे आणि मध्ये पान करण्यासाठी पोपटी कलर घेतला आहे. हे सगळे तिन्ही कलर जे आहेत ते 5 नंबरमधले आहेत. 30 नंबरचा तंगूस घेतला आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे आणि सुई घेतली आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे आणि सुई वायरलाही गाठ मारून घेतलेली आहे. तर आपण त्या फूल करायला सुरुवात करूया. सुरुवातीला ना मी पिवळ्या कलरचे 8 मणी घालणार आहे. आठ मणी घालून ना जिथे गाठ मारली आहे त्या मण्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे त्या 8 मण्यांमधनं पूर्ण फिरवून घ्यायची आहे व त्याचा गोल करायचा आहे. असा गोल करायचा आहे. अजून 1-2 मण्यांमधनं मी पुढे सुई बाहेर काढून घेते. आता सुईमध्ये 3 पाकळी करायची आपल्याला. तर सुईमध्ये मी 3 राणी कलरचे मणी घालणार आहे आणि 4 पिवळ्या कलरचे मणी घालणार आहे. तर असे 7 मणी मी घातलेत. आता काय करायचं, हा पिवळ्या जो पहिला पिवळा मणी आहे राणी कलर नंतरचा, त्यातनं सुई अशी खालून परत वरच्या दिशेने काढायची आहे आणि त्याचा तिथे एक छोटा चौकोन तयार करायचा आहे. हे बघा असा. आता परत सुईमध्ये 3 मणी घालायचे आहेत आणि आपण ह्या मण्यातून बाहेर आलेलो होतो. तर त्याच मण्यातून असं विरुद्ध दिशेने सुई पुढे काढायची, म्हणजे मागून पुढे काढायची आणि तिथे ही पाकळी तयार करायची. आता पुढच्या एका पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, आता मी एका पिवळ्या मण्यातून बाहेर आलेली. आता आपल्याला ना दुसरी पाकळी करायची आहे. तर 3 राणी कलरचे मणी घालायचे आणि 4 पिवळ्या कलरचे. राणी कलर नंतर जो पिवळा मणी आहे पहिला, त्यातनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि तिथे एक चौकोन करून घ्यायचा. आता आपण पहिली पाकळी करताना सेपरेट 3 मणी घातले होते. तर आता आपल्याला फक्त एक राणी कलरचा मणी घालून ही जी पहिली पाकळी तयार केली आहे त्यातले हे खालचे जे 2 मणी आहेत, म्हणजे ह्या गोल नंतर जे 2 मणी आहेत त्यातनं सुई अशी बाहेर काढायची. हे बघा, ह्या 2 मण्यांमधनं ही दुसरी पाकळी झाली. आता दुसऱ्या पाकळीतला हा पिवळा एक मणी आणि त्याच्या एक पुढचा, अशा 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढते. फूल करायला खूप सोपं आहे. मी परत 3 मणी घालते राणी कलरचे. तुम्ही इथं कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बघा, 4 मणी घातले, जे एकूण 7 मणी घातलेत मी.
परत एक राणी कलरचा मणी घालणार. साईडच्या ह्या 3 मण्यांमधले खालचे जे 2 मणी आहेत खालच्या दिशेने येणारे, त्यातनं सुई अशी बाहेर काढायची. परत पाकळी केलेला एक मणी आणि त्याच्या पुढचा एक मणी, अशी सुई बाहेर काढायची. हे बघा, अशा ह्या 4 पाकळ्या तयार झाल्यात. पुढच्या 3 पाकळ्या करते आणि शेवटची पाकळी कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता आपली शेवटची पाकळी तयार होत आहे. आता मी आधी ह्या पिवळ्या आणि आता आपल्याला पाकळी करायची आहे, तर ऑलरेडी आपल्याकडे हे इकडचे 2 मणी आणि इकडचे 2 मणी आहेत. तर आपण आता ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे मी. आता फक्त एक राणी कलरचा मणी घालायचा आहे. 3च्या ऐवजी आपल्याला शेवटी फक्त एक राणी कलरचा मणी घालायचा आहे. 4 पिवळे मणी घालायचे आहेत. खालच्या ह्या पिवळ्या मण्यातून असं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढा. परत आता एक मणी राणी कलरचा घेऊन हे जे साईडचे 2 राणी कलरचे मणी आहेत त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे बघा, असं छानसं आपलं एक फूल तयार झालं आहे. एका महिरपीसाठी जवळजवळ 13 ते 15 फुलं लागतात. म्हणजे आपल्या लांबीवर ते अवलंबून आहे. ह्या महिरपीचा उपयोग तुम्ही ताटाभोवती गोल म्हणूनही करू शकता किंवा सरळ पंगत पट्टीसाठी त्याचा उपयोग करू शकता. हे बघा, मी वायरला गाठ मारून घेतली आहे आणि एक 4-5 मण्यांमधनं मी सुई फिरवून वायर कट करणार आहे. हे बघा, तुम्ही ही फुलं अशी सेपरेटही ठेवू शकता, म्हणजे कुठेही आपल्याला ही पटकन अशी मॅनेज करता येतात. पण बरेच जण म्हणतात की नाही, आम्हाला सलग जॉईन केलेली पाहिजे. तर अशा वेळेस ती कशी जोडायची ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे 2 फुलांमध्ये मी एक पान तयार करणार आहे, तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता हे बघा, मी परत वायर ओवून घेतलेलं आहे आणि इथे डायरेक्ट इथूनही घालता येतं, पण मी आतून थोडंसं टाईट राहण्यासाठी ह्या फुलाच्या आतल्या सर्कलमधनं मी ह्या पिवळ्या मण्यापर्यंत सुई बाहेर नेणार आहे फिरवून. तुम्ही कोणत्याही एका पाकळीमध्ये जाऊ शकता. आता काय करायचं, एक हिरवा मणी घ्यायचा आहे. हिरवा घ्या किंवा पोपटी घ्या. मी इथे पोपटी कलरचा मणी घेतला आहे. आता दुसरं फूल घ्यायचं आहे. दुसऱ्या फुलातल्या ह्या एका पिवळ्या मण्यातनं सुई फक्त बाहेर काढायची, कारण आपण तिथे आपल्याला एक चौकडा तयार करायचा आहे. आता एक मणी घालून इथे आपल्याला आधी हा
चौकडा पूर्ण करायचा आहे बघा. आता ही ज्यातनं दोरा निघाला होता त्यातनंच सुई मी अशी वरच्या दिशेने बाहेर काढते. असा चौकडा पूर्ण झाला. आता परत काय करायचं, ह्या हिरव्या मण्यापर्यंत सुई आपल्याला अशी खाली फिरवून घ्यायची. आता सुईमध्ये मी 9 हिरव्या कलरची मणी घालणार आहे. हिरवा म्हणजे माझा पोपटी आहे. हे बघा 9 मणी पोपटी घातलेत. आता खालचे 3 सोडून ह्या चौथ्यातून अशी खालूनच वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि इथे हे लूप सारखं तयार करून घ्यायचं आहे. हे बघा हे असं. आता सुईमध्ये 5 पोपटी कलरची मणी घालायचे. आणि आता हे बघा आपण हिरव्याच्या ह्या बाजूने विणकाम केलेलं आहे. ह्या तर त्याच्या विरुद्ध दिशेने सुई अशी ह्या मण्यातून बाहेर काढायची. म्हणजे जिथून आपण पाकळीला सुरुवात केली होती ना त्या साईडनी उलट्या दिशेने सुई अशी बाहेर काढायची. असं पाकळी पानासारखा शेप आपला तयार झाला. आता असंच फिरवून त्याच्या अपोजिट ह्या पाकळीनं बाहेर यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही असं सुई पूर्ण फिरवून असं फिरवून इकडे बाहेर यायचं आहे. कारण प्रत्येक वेळेस तोडत बसलं आणि जोडत बसलं तर गाठी खूप दिसतात. सुई अशी फिरवून हे बघा 8 पाकळ्यांचं फूल आहे. तर आपण चौथ्या पाकळीला जोडणार आहोत. म्हणजे खालून 3 पाकळ्या सुटतात, वरतून 3 पाकळ्या सुटतात. तर आता इथे आपण हे तिसरं फूल जोडणार आहोत. तर मी आधी एक पोपटी कलरचा मणी घेते. ह्या तिसऱ्या फुलाच्या ह्या एका पाकळीतनं सुई अशी बाहेर काढून घेते. परत एक हिरवा मणी घालून तिथं तो चौकडा पूर्ण करते. हे बघा आता आपण पान कोणत्या दिशेने केलंय त्या दिशेनेच आपण यायचं आहे. आता आपल्याला पानं सगळे एका लाईननीच पाहिजे आहेत. तुम्ही वरच्या साईडनी पण करू शकता, म्हणजे एक पान इकडे एक पान तिकडे असंही तुम्ही करू शकता. पण शक्यतो एका साईडनी असलेले पानं छान वाटतात. आता मी सुई फिरवून ह्या पोपटीतनं बाहेर काढते.
परत आता मी सुईमध्ये 9 मणी घालणार आहे. हे बघा, सुईमध्ये मी 9 पोपटी कलरचे मणी घातलेत. खालचे 3 सोडून द्यायचे. या चौथ्यातून खालच्या साईडनीच वरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढायची आणि असा एक लूप तयार करून घ्यायचा आहे. आता सुईमध्ये मी 5 पोपटी कलरची मणी घालणार आहे. हे बघा, आता ह्या पोपटी मण्याच्या ह्या साईडनी आपण ह्या पाकळीचा आकार आलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध दिशेने सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. हे दुसरं आपलं पान तयार झालं. नाही बघा, आता परत मी ह्या पिवळ्या मण्यापर्यंत बाहेर येणार आहे. आधी असे हे फुलं सेपरेट बनवून घ्यायचे, म्हणजे विणकाम करायला सोपं जातं. मी एक फूल परत अजून जोडून दाखवते. तर सुईमध्ये मी अजून एक पोपटी कलरचा मणी घालते. हे चौथं फूल मी जोडत आहे. त्याची कोणतीही एक पाकळी घेऊन त्याच्या ह्या वरती टोक दिसणाऱ्या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढते. परत एक पोपटी कलरचा मणी घेतलाय आणि ह्या पिवळ्यातून परत सुई बाहेर काढते आणि हा जो झालेला चौकडा आहे तर ह्या खालच्या पोपटी मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. तर मी हे फिरवून घेते पूर्ण. आता मी हे जे 9 मणी घातले, तर 9च्या ऐवजी तुम्ही 11 किंवा 13 मणी पण घालू शकता. म्हणजे पाकळी अजून थोडीशी, पाकळी म्हणण्यापेक्षा पान हे जे आहे केलेलं ते थोडंसं आकाराने मोठं होईल. मी 9 पोपटी कलरची मणी घातली. खालचे 3 सोडून द्यायचे. जो चौथा मणी आहे त्यातनं खालून वरती सुई बाहेर काढायची. असं लूप तयार करायचं. परत सुईमध्ये 5 पोपटी कलरचे मणी घालून
आता हे बघा, समजा तुम्हाला करताना ही पाकळी अशी ह्या दिशेने वाटत असेल तर तुम्ही त्याच्या अशा विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढायची आहे. पकडताना उलटं सुलटं होऊ शकतं, त्याच्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही. हे बघा, अशी वरतून मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढून ही पाकळी तयार केली आहे. असं करत ही महिरप पूर्ण करायची आहे. तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल तेवढी तुम्ही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.